नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 12 आणि 13 तारीख. आपण दोन्ही दिवसाचे नोट्स करंट अफेअर पाहतोय. एकूण आपण रोजचे 20 प्रश्न पाहत असतो. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि कोणत्याही पोलीस भरती किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्याला चालू घडामोडी हा विषय खूप प्रश्न येऊ शकतात अंदाजित आणि त्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी आपण रोजचे 20 प्रश्न घेत असतो. तर चला तर मग मित्रहो सुरू करूया महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, प्रश्न असा आहे की आशा भोसले यांचे निधन केव्हा झाले आहे? सगळ्यात पहिला प्रश्न होता आशा भोसले बद्दल. सर्वांना माहिती आहे मित्रांनो, आशा भोसले यांचं निधन 12 एप्रिल रोजी झालेलं आहे. ठीक आहे, 12 एप्रिल लक्षात ठेवा. ओके, चलो डिटेल पाहूया आपण. वैयक्तिक माहिती. जन्म 8 सप्टेंबर 1933. जन्मस्थान सांगली, महाराष्ट्र. वडील दीनानाथ मंगेशकर, बहीण लता मंगेशकर, पती राहुल देव बर्मन. प्रसिद्ध गाणी पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आंखों की मस्ती, चुरा लिया है तुमने, ये मेरा दिल. पद्मविभूषण त्यांना 2008 मध्ये मिळाला, भारतात दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान. दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 2000 साली मिळाला. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आणि तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2 वेळा मिळाला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार गाणी दिल चीज क्या है मेरा कुछ समान सामान असे या पूर्णपणे छोटीशी माहिती आहे. आपल्या पाहायला गेलं तर आशा भोसले यांच्याबद्दल आणि त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे सांगली, महाराष्ट्र. पुढे दुसरा प्रश्न. आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर केव्हा परतले आहे? प्रश्न सुंदर विचारला, हा सुद्धा केव्हा परतलेले आहे. ठीक आहे, म्हणजे असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं तर म्हणजे प्रमाण वेळ. ठीक आहे, 10 एप्रिल रोजी ते पोहोचलेलं आहे आणि तो टाइम जो आहे त्या टाइमनुसार सायंकाळी 8:07 पण भारतीय वेळेनुसार सकाळी 5:37 पोहोचलेलं आहे. तर कधी पोहोचलेले आहे? 10 एप्रिल रोजी पृथ्वीवर ते पोहोचलेले आहेत. आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर केव्हा परतले? 10 एप्रिल रोजी परतलेले आहेत. ठीक आहे, ओके. आणि कुठे पोहोचलेत? पॅसिफिक महासागरात. डिटेल पाहूया आपण. 1 एप्रिल रॉकेटने प्रक्षेपण. ठीक आहे. 6 एप्रिल चंद्राच्या दूरच्या बाजूला फिरले. ठीक आहे. पृथ्वीपासून सर्वात दूर गेले. पण किती? 2,52,757 मैल, लक्षात ठेवा. ठीक आहे. अपोलो 13च्या 52 वर्षाचा जुना रेकॉर्ड मोडलेला आहे. चंद्राच्या दुसऱ्या साईडची छायाचित्र घेतलेली आहेत. अंतराळवीरांनी स्पेसक्राफ्टची सर्व चाचण्या केल्या. लाईफ स्पोर्ट्स, नेव्हिगेशन, हीट शील्ड इत्यादी. 10 एप्रिल 26 रोजी पॅसिफिक महासागरात यशस्वी स्प्लॅश डाऊन आणि वेळ सायंकाळी 8:07 भारतीय वेळेनुसार 5:37. ठिकाण सॅन डिएगो किनारा, कॅलिफोर्निया, लक्षात ठेवा. ठीक आहे. तापमान सुमारे 2760°C, सूर्याच्या निम्मे. रिकव्हरशिप USS जॉन पी मुरुथा, US नेव्ही. आता आर्टिमिस 2 साठी रस्ता मोकळा. 27-28 मध्ये चंद्रावर उतरवणार, लक्षात ठेवा. आर्टिमिस 3, लक्षात ठेवा. आणि भारतात चांद्रयान मोहीम. चांद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008, दुसरा 22 जुलै 2019, तिसरा 14 जुलै 23 आणि चौथं प्रस्तावित आहे 2027 मध्ये. ठीक आहे, म्हणजे आर्टिमिस 3 जर पाहायला गेलं तर तो काय करू शकतो? चंद्रावर डायरेक्ट यान करू शकतो. 2027-28 मध्ये चंद्रावर उतरवणार आहे. ओके, ठीक आहे. 1 एप्रिलला प्रक्षेपण केलं, 10 एप्रिलला पॅसिफिक महासागरात परत रिटर्न आलेले आहेत. 10 दिवसात त्यांनी संपूर्ण प्रवास केलेला आहे. ठीक आहे. आणखी एक पॉईंट महत्वाचा आहे, 6 एप्रिल रोजी चंद्राच्या एकदम दूरच्या बाजूला ते गेलेले होते. ठीक आहे, हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, तिसरा. भारताची पहिली चालक विरहित POD टॅक्सी प्रणाली कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर आहे ती मुंबईत सुरू करण्यात आलेली आहे. कुठे? मुंबईमध्ये, लक्षात ठेवा. डिटेल पाहूया आपण. प्रणाली भारताची पहिली चालक विरहित पोर्ट टॅक्सी. ठीक आहे, चालक रहित आहे, लक्षात ठेवा. आणि शहर मुंबई सुरूमध्ये. ठिकाण बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सुरू. भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिला टप्पा 3.36 किलोमीटर बांद्रा ते कुर्ला. एकूण मार्ग 8.85 किलोमीटर. स्टेशन 22. प्रत्येक पॉड 6 प्रवासी क्षमता. कमाल वेग 40 किलोमीटर प्रति तास. पहिला टप्पा 10 महिन्यात पूर्ण.
मॉडेल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे विकास करता मुंबई MMRDA. MMRDA फुल नेम काय? मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. म्हणजे आपल्याला पाहायला गेलं तर पहिली टॅक्सी ही पोर्ट टॅक्सी, लक्षात ठेवा POD, तर ती मुंबई कुर्ला कॉम्प्लेक्सने सुरू केली आणि एकूण अंतर जर पहिल्या टप्प्यात 3.36 किलोमीटर, एकूण मार्ग 8.85 किलोमीटरचा आहे. एकूण स्टेशन 22 असणार आहेत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न चौथा. आशियाई बॉक्सिंग मध्ये भारत देशाला किती सुवर्ण पदक मिळाले आहे? तर उत्तर पाहायला गेलं 4 सुवर्ण पदक मिळालेले आहे. आपण डिटेल पाहूया याच्यामध्ये. मंगोलिया येथे आयोजित 26व्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सरनी 4 सुवर्ण पदक जिंकून एकूण 10 पदके जिंकून अव्वल स्थान मिळवले आहे. पहिला आहे मीनाक्षी हुड्डा 48 किलो वजनी गटात, दुसरी प्रीती पवार आहे, तिसरी प्रिया गंगास आहे 60 किलो वजनी गटात, आणि चौथी आहे आरुंती चौधरी 70 किलो वजनात. एकूण 4 महिला बॉक्सरनी आपले टोटली सुवर्ण पदक मिळवले आणि एकूण 10 पदके आपल्याला मिळाले. त्यानुसार आपण आशियामध्ये अव्वल स्थान पटकवलेला आहे. पुढचा 5वा प्रश्न. सायक्लोन युद्ध अभ्यास भारत इजिप्त लष्करी सरावची कितवी आवृत्ती आहे? असा प्रश्न विचारलेला आपल्याला. कितवी आवृत्ती आहे? तर पाहायला गेलं तर ही आवृत्ती 4थी आवृत्ती आहे. कितवी? 4थी आवृत्ती आहे. इथे पाहूया. सराव सायक्लोन, लक्षात ठेवा आवृत्ती 4थी, ठिकाण अंशास इजिप्त, कालावधी 9 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान 9 दिवसाचा आहे. सॉरी, इथं 17 एप्रिल हवा आहे, लक्षात ठेवा 9 ते 17 एप्रिल. ठीक आहे. हा, सुरुवात 2023 पासून दरवर्षी आयोजन. ठीक आहे. दोन्ही देशात अल्टरनेटिव्ह सराव होतो. ठीक आहे. अल्टरनेट होतो म्हणजे कधी भारतात कधी इजिप्तमध्ये. सध्या या वर्षाचा इजिप्तमध्ये असेल तर पुढच्या वर्षाचा कधी असणार आहे? भारतात असणार आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे. भारत आणि इजिप्त यांच्या स्पेशल फोर्स मधील समन्वय, परस्पर सहकार्य, संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. 6वा प्रश्न. ऑपरेशन हिमसेतूच्या नावावरून त्याचा संबंध कशाशी आहे? प्रश्न खूप सुंदर विचारलाय. प्रश्न आहे 6वा, कशाशी संदर्भात आहे? ठीक आहे. बघा, ऑपरेशन हिमसेतूच्या नावावरून त्याचा संबंध कशाशी आहे? ठीक आहे. तर हिमालयन क्षेत्राशी आहे. शब्दामध्ये पूर्ण पॉइंट आहे, लक्षात ठेवा हिमालयन क्षेत्राशी आहे. डिटेल पाहूया. नाव ऑपरेशन हिमसेतू सुरू केलं भारतीय लष्कराने. ठिकाण उत्तर सिक्कीम, लाचेन ते चुथुथांग, लक्षात ठेवा चुंगथांग, लक्षात ठेवा. उद्देश खराब हवामान, भूसंकलमुळे रस्ता पूर्णपणे बंद, यातून पर्यटकांना वाचवण्यासाठी. त्यामुळे 1300+ पर्यटक आणि स्थानिक लोक अडकले. सहभाग ईस्टर्न कमांडो अंतर्गत लष्कर, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO, कार्य बर्फ काढणे, पर्यायी मार्ग उघडणे, पदचारी पूल बांधणे. पुढे 7वा प्रश्न. जागतिक होमिओपॅथी दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. डिटेल पाहूया. जागतिक होमिओपॅथिक दिन दरवर्षी 10 एप्रिल रोजी जनक होते ख्रिश्चन फॅड्रिक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. उद्देश होमिओपॅथीबद्दल जागरूकता वाढवणे, उपचार पद्धतीच्या लोकांपर्यंत पोहोच सुधारणे. जनक सॅम्युअल हॅनिमन 10 एप्रिल 1755 जर्मनीमध्ये झाला. लक्षात ठेवा त्यांचा जन्म कुठे झाला? जर्मनीमध्ये. थीम होतं 26 शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी आणि 25 होतं अध्ययन, अध्यापन, अनुसंधान, लक्षात ठेवा. पुढे 8वा प्रश्न. वनताराने जगातील कितव्या वन्यजीव व पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची स्थापना केली आहे? तर ती ऑब्विसली पहिलीच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कितवी आहे? पहिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने कार्यकारी संचालक आनंद अंबानी यांच्या नेतृत्वाखाली वनतारा संस्थेने गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव व पशुवैद्यकीय जागतिक विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. उद्देश वन्यजीव संवर्धन, पशुवैद्यकीय औषध निर्माण आणि संरक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावरील नेतृत्व तयार करणे. अभ्यासक्रम वन्यजीव वैद्यक, शस्त्रक्रिया, पोषण, वर्तनशास्त्र व वन हेल्थ यासारख्या विषयावर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील. पुढे 9वा प्रश्न. इराण अमेरिकी शिष्टमंडळ पाकमध्ये दोन्ही देशांदरम्यान टिंबटिंब वर्षांनी संवाद साधला आहे. तर टोटली 47 वर्षाने तो संवाद साधलेला आहे.
ठीक आहे. 11 एप्रिल 26 ठिकाण इस्लामाबाद पाकिस्तान. 1979 च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्च पदस्थ बैठक होत आहे. संध्याकाळी 5:30 ला चर्चा सुरुवात. 21 तासांहून अधिक चर्चा झाली. अमेरिकी शिष्टमंडळ नेतृत्व उपराष्ट्रपती जे डी वेन्स, इराणी शिष्टमंडळ नेतृत्व संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची. म्हणजे अमेरिका आणि इराणच्या दोघांचे शिष्टमंडळ आलेलं आहे आणि ते डिस्कशन पाकमध्ये झालेलं आहे. 10वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे 12 एप्रिल रोजी तो साजरा केला जातो. आपण पाहतोय 11वा प्रश्न. भारताने 2028 मधील कोणत्या हवामान शिखर परिषदेचे यजमानपद घेण्याची दावेदारी मागे घेतली आहे? तर उत्तर आहे कोप 33 ची मागे घेतलेली आहे. कोप 33 लक्षात असू दे. 12वा प्रश्न. सीईएस सीईएस आर चे पूर्ण रूप काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. तो सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण पाहायला गेले तर पूर्ण रूप आहे तर कमिटी ऑन इकॉनॉमिक सोशल अँड कल्चर राईट्स. ठीक आहे. काय म्हणतो आपण प्रश्न? कमिटी ऑन. ठीक आहे, है ना. कमिटी ऑन इकॉनॉमिक्स. ठीक आहे, सोशल अँड कल्चर राईट्स. ऑप्शन नंबर किती आहे? 4 आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या सीईएसआर समिती आहे ही जी पुन्हा निवड प्रीती सरन यांची करण्यात आलेली आहे. ही सीएसआय ही संयुक्त राष्ट्राची एक कमिटी, युनोची एक कमिटी आहे. त्यामध्ये प्रीती सरन यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे, हे आपल्याला माहित असावं. 13वा प्रश्न. सीपीए झोन है ना 7 परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पणजी मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. याचं उद्घाटन केले ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. नेक्स्ट 14वा प्रश्न. सीएजी कॅग अहवालानुसार जम्मू काश्मीरमध्ये एकूण सरोवरे नोंदवली गेली होती तर किती सरोवरे आहेत? 697 आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यातील 315 नामशेष झालेली आहेत. किती? 315. पुढे 15वा प्रश्न. बालका है ना ब्लासी कोणत्या देशाची माजी उच्च उडीपट्टू आहे? तर कोणत्या देशाची आहे असं आपल्याला विचारलं तर उत्तर आहे क्रोएशिया देशाची आहे. ऍक्च्युली काय याच्याबद्दल टीसीएस वर्ल्ड 10K बेंगलुरू 26 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून तिची निवड करण्यात आलेली आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. अँबॅसिडर म्हणून तिची निवड करण्यात आलेली आहे. ती क्रोएशिया देशाची आहे. 16वा. कर्करोगाला अनुचित आजार म्हणून घोषित करणारे राज्य कोणते? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याने घोषित केलेलं आहे. कोणत्या राज्याने? तेलंगणा राज्याने. नेक्स्ट 17वा प्रश्न. भारतातील पहिला चालक विरहित पॉवर टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर महाराष्ट्र मुंबईमध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. पुढे 18वा प्रश्न. SMOPS 26 ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित परिषद आहे? ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर अंतराळ मोहीम संचालनाशी संबंधित आहे. अंतराळ मोहीम संचालनाशी संबंधित आहे. 19 अप्पर 6G इंटरनेट नेटवर्क सुरू करणारा देश कोणता आहे? तर उत्तर आहे UAE आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. हा, जगातील पहिली व्यावसायिक अप्पर 6GHz इंटरनेट सुरू संयुक्त अरब अमिराती देशाने सुरू केले आहे. पहिले व्यावसायिक आहे, हा सुद्धा पॉइंट माहित असावा. 20वा. पोषण पंधरवडा 26 चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर उत्तर आहे विज्ञान भवन नवी दिल्लीमध्ये झालेलं आहे. कुठं? ऑप्शन नंबर 1. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसिडर कोण बनले? ऑप्शन रणवीर सिंग, आयुष्यमान खुराना, विकी कौशल, रणबीर कपूर. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.